कायद्याच्या बालेकिल्ल्यातच खुलेआम वेश्या व्यवसाय. नाशिकच्या मध्यवर्ती भागात वाढती गर्दी. पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह. नाशिक शहरात कायद्याची भीती उरली आहे का, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात खुलेआम वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसह तृतीयपंथीयांची वाढती उपस्थिती पाहायला मिळत असून यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या ठिकाणी कोणाच्याही भीतीशिवाय हा व्यवसाय सर्रास सुरू असल्याचं चित्र आहे. दिवसाढवळ्या रस्त्यावर उभं राहून ग्राहक शोधले जात असल्यामुळे नागरिक, विशेषतः महिला व कुटुंबियांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच परिसरात एका तृतीयपंथीयाने हातात कोयता घेऊन एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अशा प्रकारच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन देत भर रस्त्यावर सुरू असलेला हा व्यवसाय तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरात अशा प्रकारे उघडपणे चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमुळे शहराच्या प्रतिमेलाही धक्का बसत असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करतात. S9 TV न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.